सखाराम हिरा पवार, राहणार शेवगे तांडा, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव. मी असा माझा चुलत भाऊ आहे. असा प्रकार घडल्यावर मला माहीत पडल्यावर आमची वाळू सरकली पायाखालची. आम्ही धावपळ करून तिथं पोचलो. पोलीस स्टेशनात गेलो. त्यांनी सांगितलं आज इलेक्शन आहे. आम्हाला दिवसभर थांबून ठेवले. एलसी नोंदली नाही. परत सकाळी बोलवले. परत गेले आम्ही. परत पण आम्ही दिवसभर थांबले. आम्हाला सांगितले आमच्या हद्दीत नाही, असं नाही तसं नाही. आम्हाला शेरपूरमध्ये पाठवले. शेरपूरचे पोलीस दादांनी आम्हाला मग तिथं पाठवले. मग ती हद्दीत आहे, पण साहेब सांगितले की बा आम्ही केस घेऊ शकत नाही. तुमच्या चुलत भावाचं नाव काय? सोना भुरा पवार. आणि प्रकार कशामुळे प्रकार ते पैशामुळे घडला त्यांचं. ते मजूर बांधायसाठी यांना पैसे दिले होते. सोना भुराला 7 लाख रुपये काय दिले होते. काय व्याजाने दिले होते? नाही, मजूर बांधायसाठी. तू मजूर बांध बा. कमिशन त्याला मिळणार होती. हा मजूर बांधला. मजूर गेले पळून. हा एकटा याला घेऊन गेले उचलून. याला उचलून घेऊन हो. तुम्ही पोलीस स्टेशनला? आम्ही पोलीस स्टेशनला फार फार हातपाय जोडून प्रयत्न केलो, पण काय आमचं कुठल्या ऐकायला तयार नाही. थाळनेर पोलीस स्टेशन. कुठल्या याच्यात आलं ते? ते काय गावाचं नाव माहीत नाही. आम्ही जिल्हा काय ते धुळं जिल्हा. ते धुळं जिल्हा, तालुका शेरपूर. तालुका शेरपूर. तर तुमची शासनाकडे काय मागणी? आमची अशी मागणी आहे. आमचा माणूस त्यांच्याजवळ त्यांनी नोटरी केली. हे चेक पण घेतला आहे. त्यांनी कायदेशीर करावा. असा उचलून बेकायदेशीर गुन्हा हातात घ्यावा नाही. आणि जर काय झालं भावाला तर जबाबदार ते राहतील. त्यांचं काय नाव? त्यांचं नाव रवींद्र रामचंद्र चव्हाण, उमेश रामचंद्र चव्हाण. आणि एक मुलगा त्यांना नातेवाईकांना माहीत पडला, शिवतांडाचा मुलगा आहे रवी म्हणून. असा फंटर सांगतात म्हणे त्याला. म्हणजे असं उचलून असं हे गुंडू कुर्तीचा आहे तो थोडा. किती लोकांनी उचललं? त्यांना 5-7 लोकांनी उचलला. उचलून घेतलं. आणि कसं घडलं, काय घडलं, कोण होते ते लोक, किती दिवस झाले? शुक्लाबाई सोना पवार, सरीचंद पवार, सरीचंद सोना पवार. माझ्या माणसूला ट्रॅक्टरमध्ये उचलून घेतलं. रवींद्र हरचंद चव्हाण, रामचंद चव्हाण उचलून घेतलं.